भुई भेगाळली खोल वल राहिली ना कुट, पाल्या पाचोळ्याचा जीव वाहटुळीशी घुसमट. एरवी कलाकार बिझी असतात हे वाक्य तुम्ही ऐकलं असेल, पण माझा नवा सिनेमा येतोय ज्याचं नाव आहे सुशीला सुजित. त्या कार्यक्रमाचं प्रचंड प्रमोशन चाललं आहे आणि कालच आमचा ट्रेलर रिलीज झाला. आणि मी त्यांना म्हणलं नाही हो, माझं फार काम चाललं आहे, मी कसं आता कामात तिथनं मुंबईहून पुण्याला येऊ. पण त्यांनी जेव्हा मला माहिती सांगितली या कार्यक्रमाची, तेव्हा मी माझ्या स्वतःच्या संपूर्ण टीमला सांगितलं, कसा वेळ काढायचा ही जबाबदारी तुमची, कारण मला जायचं आहे, माझी इच्छा आहे. आणि आज इथं पोचल्यानंतर मला फार गंमत वाटली की खूप दिवसांनी माझा एक मित्र भेटला. तुमच्या सगळ्यांसाठी फार सन्माननीय नाव आहे ते, पण प्रदीप कंद आणि मी आम्ही एका कॉलेजचे विद्यार्थी आहोत. तुम्ही आता त्यांना साहेब म्हणताय आणि खूप मानाने बोलवत आहे. मला शक्यच होणार नाही, कारण प्रदीप हा माझा लीडर आहे. मी माझ्या आयुष्यात पाहिलेला पहिला लीडर आहे तो माझ्या कॉलेजमधला. म्हणजे जसं आपल्याला तुम्हाला सगळ्यांना तुमच्या सरपंचांविषयी एक अपूर्वाई वाटत असेल की आमचे सरपंच आमच्यासाठी काम करतात, ते आमचे लीडर आहेत, तसं मला आधारस्तंभ वाटलेला. म्हणजे मी कितवीत असीन, 11वी 12वीत असीन, पण जसं तुम्हाला तुमच्या गावांमध्ये पॉलिटिक्स बघायला मिळतं तसंच आमच्या कॉलेजमध्येही चालू होतं. ड्रामा डिपार्टमेंटला कोणाला एकांकिका करायची होती, कोणी म्हणत होतं नाही नाही आम्ही हे आमचेच सेक्रेटरी ड्रामाचे येणार. तेव्हा माझ्या क्षेत्रामध्ये जरासुद्धा ढवळाढवळ न करता विश्वासानं सांगायला आलेला पहिला लीडर होता प्रदीप, ज्यांनी मला सांगितलं तुला नाटक करायचं आहे ना, तू कर, तुला काही मदत लागली तर आम्ही आहोत, तू कोणालाही घाबरू नको, कुठल्याही पॉलिटिक्सला घाबरू नको, फक्त येऊन आम्हाला सांग आणि आपल्या कॉलेजची सगळी टीम तुझ्या बाजूनी आहे. तर मी तुझी फार ऋणी आहे प्रदीप, तुझ्या या आश्वासनामुळे माझं करिअर सुरू झालं आहे. आणि तू आज फक्त कॉलेज लेवलला तू काम केलं आहेस असं नाही, पण तू मला माहिती होतंच तुझ्या कामाबद्दल, पण आज तू इतक्या मोठ्या प्रमाणावर जनतेला मार्गदर्शन करतोयस, आधार देतोयस, ह्याचं मला खूप बरं वाटलं तुझ्या हातून आणि राहुलच्या हातून. असंच चांगलं काम घडत राहू दे. आज आयुष्यात पहिल्यांदा मी एक गोष्ट केली आहे, आपल्याला लक्षात राहतात ना, मी अजिबात बोर करत नाही आहे ना, मला कधीही थांबायला सांगा. कधीच आम्हाला सवय असते, एखादा सिनेमा चालत नाही, एखादं भाषण रंगत नाही, ठीक आहे, तुम्हाला कंटाळा आला तर जरूर सांगा, मी नावं सांगणारच आहे. पण एखाद्या कार्यक्रमाची गोडी लक्षात राहणाऱ्या 2 गोष्टी इथं घडल्यात. ते म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा कुणीतरी मला वडाचं रोप दिलं आहे. वडाच्या झाडाला आपण दोरे बांधत आलो, वडाच्या वृक्षाला बघत आलो, पण ते लहानसं वडाचं रोप पहिल्यांदा कुणीतरी भेट म्हणून दिलं आहे. मला असं वाटतं माझी जबाबदारी तुम्ही सर्व ग्राममर्मींनी वाढवलेली आहे, कारण त्या रोपाची काळजी घ्यायला पाहिजे. मला मिळालेलं एखादं फूल असो, एखादं पुस्तक असो किंवा एखादं रोप असो, मी कधीच औपचारिकपणे त्याचा स्वीकार करत नाही, किंवा कुठलं निमंत्रण असो, ते जर आपल्याला पटलं आहे तर एक आपलं वचन असतं की या विषयाशी, या ॲक्टिव्हिटीशी मी जोडली गेलेली आहे. हे आज मराठीमध्ये मी जे चित्रपट केले आहेत त्याचं नाव घेतानाही मला फार चांगलं वाटतं. माझा मुक्ता सिनेमा असेल, दोघी असेल, देवराई, घराबाहेर, गाभरीचा पाऊस, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, गुलाबजाम, कच्चा लिंबू, अनेक मराठी चित्रपटसुद्धा मी केलेले आहेत. मला तुम्हाला सगळ्यांना पाहताना एक फार महत्त्वाची कविता आठवली होती, जी कविता नाधो महानोरांनी लिहिलेली आहे, आणि त्यातली ती कविता जिनी गायली त्या पुण्याच्या अंजली मराठीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्या कवितेचे शब्द असे होते, मी काही गायिका नाही पण तुम्हाला आठवण करून देते. भुई भेगाळली खोल वल राहिली ना कुट, पाल्या पाचोळ्याचा जीव वाहटुळीशी घुसमट. भुई भेगाळली खोल माय सुगरनी बाई, दे घरट्याशी थारा, असा बेवारशी जीव सोसवेना उन्ह वारा.
भुई भेगाळली खोल. गाणं मोठं आहे, पण ज्या भागात तुम्ही सगळेजण काम करता तिथे तुम्ही ही भेगाळलेली भुई पाहिलेली आहे आणि त्या भुईसाठी तुम्ही तुमचं रक्त आटवलेलं आहे. ते पाणी मिळवण्यासाठी तुम्ही इतकी मेहनत केलेली आहे की आज संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती बदलते आहे. इथं उपस्थित असलेले मला तर सरपंचांची संघटना असते हेच ग्राममर्मीमुळे कळलेलं आहे. मला कल्पनाच नव्हती. तुम्ही सगळ्यांनी अशाच एकीने काम करा, कारण महत्त्वाचं असं असतं की कुठे म्हणजे आपला अभिमान अहंकारात बदलायला वेळ लागत नाही. मी सगळ्या लीडर्सना एक आवाहन करू शकते की म्हणजे तुमच्याकडून शिकण्यासारखं जास्ती आहे, पण इथे उभरतं नेतृत्व खूप मोठ्या प्रमाणावर दिसते. सरपंच म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतात अशी एक संकल्पना आमच्या मनात असते शहरी माणसांच्या. त्याला छेद देणारी उपस्थिती इथे दिसतीये. इतके तरुण प्रतिनिधी इथे आहेत. या तरुण नेतृत्वाला मी लीडर्सना मी आवाहन करते की इगो प्रॉब्लेम का निर्माण होतात, तर प्रत्येकाला काम करायचं असतं आणि काम करणाऱ्या माणसाची एकच भूक असते की मी केलेल्या कामाचं श्रेय मला मिळावं. आपण जास्तीत जास्त पद्धतीने उदारमतवादी राहूया, प्रत्येकाला काम देऊया, कारण कुशल संघटक तेव्हाच बनतो जो योग्य माणसाला योग्य काम देतो. काही माणसं पुढं करतात असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा त्याला समन्वयक करावं, त्यांना PR चं काम द्यावं. ते फार चांगल्या पद्धतीने करू शकतात. असंच जर काम आपण वाटून घेतलं तर आपल्यालाही त्रागा करून काम करावं लागणार नाही. तुम्हाला सगळ्यांना या क्षेत्रातली खूप जास्त माहिती आहे. मी लहान तोंडी मोठा घास घेते, पण तरीही एकीचं बळ मिळते फळ हे आपण शाळेपासून वाचत आलेलो आहोत, ऐकत आलेलो आहोत. त्या तुमच्या सर्व स्वप्नांना प्रयत्नांना उदंड यश मिळू दे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल तुमचे त्रिवार आभार मानते. संपूर्ण ठाकरे कुटुंबाचे आभार मानते. आणि तुम्ही कुणीही चांगलं काम करा, माझी आठवण काढा. आणि माझी लहान मुलगी आहे, तिला आज मी आणू शकले नाही, पण तिला आपल्या राज्यात चाललेलं हे सगळं कळावं याच्यासाठी मी खूप धडपडत असते. तर मी येईन, तिला घेऊन येईन. आम्हाला दोघींना फार चांगल्या पद्धतीनं समजून घेणारा, आम्हाला अजून छान पद्धतीनं जागतिक घडामोडींविषयी माहिती देणारा माझा नवरा आहे. मला नेहमी असं वाटतं की आपण कुटुंबाला चांगलं धरून ठेवलं, कुटुंबावर विश्वास टाकला तर आपण जगभर भरारी घेऊ शकतो. तुम्हालाही ते कौटुंबिक स्वास्थ्य आनंद मिळू दे आणि तुमच्या स्वप्नांना खूप बळ मिळू दे. मनापासून धन्यवाद.